तर मंडळी फायनली सावंतवाडीत पोचलंय आणि माका पाऊस बघून भूक लागली जरा म्हणा मी बोलता बोलता झोप काढता काढता बांधा कधी इला तर मंडळी नयबाग टू सावंतवाडी मी तिकीट काढलंय. नमस्कार मंडळी, माझ्या मिनी ब्लॉगमध्ये तुमचं सहर्ष स्वागत हा. तर मंडळी मी चाललोय पेडण्या गोव्यातून सावंतवाडी. तर मंडळी पेडण्यातून नयबाग म्हणा एक स्टॉप हा. त्या स्टॉपवरून माका एक कदंबा बस मिळाली सावंतवाडी डायरेक्ट. त्या बसनी मी आता सावंतवाडीत चाललोय. तर मंडळी ही बस नयबाग स्टॉपवर सकाळी 9:40ला येता. तर मंडळी नयबाग टू सावंतवाडी मी तिकीट काढलंय. तिकीट दर बघूया, 46 रुपये असतात तिकीट दर. तिकीट काढून झाल्याच्या नंतर माझा हेल्मेट आणि माझी बॅग स्पेशल सीटवर बसलेली त्या बघून माका बरा वाटला. बोलता बोलता झोप काढता काढता बांधा कधी इला कळलाच नाही. पाऊस पण मस्त पडा होतो त्यामुळे झोप लागलेली आणि बांधा स्टँड कधी इला कळलाच नाही. कंडक्टरने सिटी मारली तेव्हा जाग गेली. तर मंडळीनो गोवाच्या बसमध्ये कदंबा बसमध्ये सिटी मारली जाता. सिटी मारली की गाडी थांबता. तसं आपल्या एसटीत बेल मारली जाता तसं हैसर ह्या बसमध्ये सिटी मारली जाता. बांधा स्टँड काढल्याच्या नंतर ही नदी तुमका मिळतात. ती नदी म्हणजे तेरेखोल नदी. तुडुंब भरून वाहता. केवढी मोठी आ नदी ती बघा. तर इन्सुली चेकपोस्ट RTO नाकोइलो हैसर काहीतरी पावती फाडूची लागतात. त्यानंतरच पुढे जाता बस. बघा RTO सिंधुदुर्ग चेकपोस्ट. आता इन्सुली घाट लागलो तो तुम्ही बघा आणि प्रवासाचो आनंद लुटा. इन्सुली घाट काढल्याच्या नंतर इला आता सावंतवाडीचा द बिग मोती तलाव. तर मंडळी फायनली सावंतवाडीत पोचलंय आणि माका पाऊस बघून भूक लागली जरा म्हणा मी वडापाव खाऊ घे. तर मंडळी सावंतवाडीचा मेन वरचा स्टँड हा. त्याच्या 2 नंबर वडापाव दुकान. थैसर चांगलं वडापाव मिळतं आणि टेस्ट पण एकदम भयानक हा. तुम्ही नक्की ट्राय करा. रिक्षा स्टँड लागतं त्याच्यात दुसरा दुकान. नक्की ट्राय करा तुम्ही. मी तोपर्यंत वडापावचो आस्वाद घेतोय. तर मंडळी अशी छोटी छोटी जी दुकानं असतात ना थैसर एकदम एक नंबर अप्रतिम टेस्ट लागतात. तुम्ही नक्की ट्राय करा. चला तर मंडळी भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.